एक गोष्ट दाखवतो, आपले यूट्यूब शॉर्ट मध्ये पण 1 मिलियन झाले. डिकेटी पण तयार झाले. कशी दिसते परी? आपल्याकडे आल्यात माऊ आणि चिऊ. माऊ चिऊ, कारण की आता हनुमान जयंतीला आमच्या इथे सत्यनारायणची पूजा असते. त्यात वहिनी आणि मोठा भाऊ बसलेत, म्हणून आपली माऊ आणि चिऊ आपल्याकडे आलेत. माऊ स्कूलला गेली नसती, पण तिची एक्झाम आहे म्हटलं तिला न्यायलाच लागणार आहे. मग एक्झाम आहे तेच बोलतोय. पहिलाच पेपर आहे. तिला जायचंय 11 वाजता. 11 तर इथंच वाजवलेत. आवर पटकन आवर. आता हिला जायचंय स्कूलमध्ये सोडायला. तर टीचरला सांगावं लागेल असं थोडं प्रॉब्लेम झाला. तिला सोडतो. कसा ग एकटाच पडलाय. परी काय बघतो बाबा? देव बाप्पा बघतो. परी बाप्पा बघतो. ए परी हे बाय परीला माहिती आहे मम्मा आज दीदींच्याकडे तयारी करायला किती आहे म्हणून गप्प बसले. खा लाडू खा परीचा. काय करतो बाबा? हे आवर बाबू. बघ 11 वाजले. टीचर ओरडेल. आता परीमुळे आम्हाला तर कुठे जाता येत नाही. आज तरी गुरुवार आहे. स्वामींच्या मठात जाईल, परत हनुमान मंदिरात जाईल. आपलं हनुमान मंदिराच्या इथे आपली जी चाळ आहे त्या चाळीमध्ये हनुमान मंदिर आहे. मग तिकडे इव्हेंट मोठा असतो. मग आता तिकडे पण जायचं आहे पाया वगैरे पडायला. बघू सगळं करू. माझा घासा बसला. तर फ्रेंड्स, माऊला सोडून घरी आलो. सायलीला खायची होती इडली, तर इडली काय मला भेटलीच नाही. मग आपल्या इथे व्हायरल निलंगणा राईस आहे, तो मी घेऊन आलो. गरमागरम मस्त आहे, छान आहे. खिचडी भात आहे. नक्की म्हणजे वेगळी टेस्ट आहे, पण भात काय नाही जास्त सिंपल आहे. काय टाकलं काय कळत नाही, पण टेस्ट आहे. मग खिचडी भात काय बोलते? आपण पण असंच म्हणतो, फक्त थोडी त्याची वेगळी टेस्ट असते. मग तेच तर. हा थोडंसं असं चायनीजला रिप्लेस केल्यासारखं वाटतं. हा ना. म्हणजे आल्या आल्या मी पहिले तेच खाल्लं, कारण की गरमागरम होतं. म्हणून बोललो हिला आपण पहिले खाऊन घेऊ, मग ब्लॉग शूट करू. आपली परिवार झोपले, बिचारीला माहीतच नाही. आता तिचे यूट्यूब शॉर्ट्सवर पण 1 मिलियन होत आहेत आणि इंस्टाग्रामवर 1.2 मिलियन व्ह्यूज येत आहेत. सबस्क्रायबर नाही, व्ह्यूज येत आहेत. आणि काय लोक कमेंट करत आहेत कॉपी करताय हे ते. तर मी एकच सांगेन, कॉपी करायचा आमचं काय हेतू नाही ना. आम्ही ॲक्टर आहे ना काय. आम्हाला दोघांना रील बघायला टाईम नसते. आणि ही तर पहिलीच रील होती जी 1 मिलियन गेले. पुढे आपण अशाच रील काहीशा क्रिएट करू ज्या लोकांपर्यंत पोचतील. आपली परी लोकांपर्यंत पोचेल. बघू, आपण ट्राय करू. आणि कोणच कोणाची कॉपी करत नसतं. आम्ही असंच आपलं रँडमली, त्यांनी तिला पिशवीत ठेवली म्हणून मी तशी शूट केलं आणि असं वाटलं की टाकूया. आमच्या डॅनीमुळे पण नव्हतं की ती मला एवढी व्हायरल जाईल. आम्ही दोघांनी ती टाकल्याच्या नंतर मी तर बघितलीच नव्हती काय हो. ह्यांनी मला सांगितलं की सायली परीची रील बघितली व्हायरल झाली. आणि आम्हाला जर ॲक्टिंग करून जर फेमसाठी जर आम्हाला आमच्या बाळाला हे करायचं असं तर मीच होती ती की मी म्हणत होती जास्त व्ह्यूज नाही आले पाहिजे माझ्या बाळाला. पण ठीक आहे, आपल्या तिच्याकडे आहे थोडंसं कॅमेरा शाय नाही आहे ती, तर आम्ही तिच्या आपलं ठीक आहे. तिच्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद येत असेल आहे की नाही, हो हसू येत असेल तर का नाही. आता मी एक कमेंट वाचली, त्यात एका ताईने लिहिलं होतं की ताई आम्हाला पण अशीच गोड भाजी, तिला आता भाजी आम्ही बोललो आहे, तर ताई म्हणते की ताई आम्हाला पण अशीच एक गोड भाजी झाली पाहिजे. कारण की त्यांनी कमेंटमध्ये लिहिलं पण आहे की आमचं 2 वेळा मिस कॅरेज झालं, आता 3rd टाईम आहे. प्लीज 3rd टाईमचं सोनोग्राफी चांगली येऊ द्या, आमच्यासाठी प्रार्थना करा. तर हो ताई, तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तुमचं आत्ताचं बाळ खूप हेल्दी होईल. तुम्ही सांगितलं पण त्याच दिवशी, आज स्वामींचा दिवस आहे, तर मी नक्की आज मठात जाईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन. कारण कधी कधी देव आहे ना काहीतरी चांगलं देण्यासाठी आधी काहीतरी घेत असतो. तर यावेळी नक्की त्याने घेतलंय ना ते तुम्हाला नक्की चांगल्या हेल्दी रूपात देईल आहे की नाही हो.
आता त्या ताई आपला व्हिडिओ बघतात नाही बघत माहीत नाही, कारण की शॉर्ट्स जे लोक शॉर्ट्स बघतात ते जास्त करून मोठे व्हिडिओ बघत नाही. तरी आपल्याकडनं आपण प्रार्थना करू. तर आता बघू, मंदिरात पण पाया पडायला जायचं आहे, मठात पण जायचं आहे, आपल्याला थोडीफार रील बनवायची आहे, भरपूर काम आहेत. बघू आता कसं कसं जमतं आहे. तर फ्रेंड्स, परीला आपल्या भूक लागले जोरात. तिकडे परीची मम्मी नॅम नॅम बनवते हिच्यासाठी. आता परी बघा काय चाललंय. परी कॅमेरा चालू केला गप बसते म्हणा कशी. काय काय बोल तू, बोल हे घे. पकड तू, बोल बोल. हॅलो गाईज, बोल हे बोल. तर फ्रेंड्स, परी आपली झोपले आणि तिला आंघोळ वगैरे घालायचे, अजून मंदिरात जाऊन पाया पडायचे, परत मठामध्ये जाऊन पाया पडायचे, आंघोळ पण आम्हाला घालायचे, जेवायचे, भरपूर कामं बाकी आहे. तर आमच्या मॅडम अजून बघा काय करताय. आणि एक गोष्ट दाखवतो, आपले यूट्यूब शॉर्टमध्ये पण 1 मिलियन झाले. डिक्की टिक्की 1 मिलियन झाले यूट्यूब शॉर्ट्सवर पण. कसं आहे दोन्ही साईडला, म्हणजे आपल्या इंस्टाग्रामवर पण 1 मिलियन झालेत आणि यूट्यूबवर पण 1 मिलियन झाले. आणि आता 11K होतील सबस्क्रायबर. काय सेलिब्रेशन करायचं? दोन्ही ठिकाणी 1 मिलियन झाले, काय सेलिब्रेशन करायचं? परीला कळतच नाही आपली काय व्हिडिओ बनवणं, त्यामुळे काय सेलिब्रेशन. परीला काय करायला दिलं, केक बिक कापायला म्हणेल हे काय झालंय, मला तर खायचंच नाही. आता बहुतेक जणांना काही जणांना माहीत नसेल 1 मिलियन म्हणजे किती. तर आपली व्हिडिओ 10 लाख लोकांपर्यंत पोचले. इंस्टाग्रामवर तर 12-13 लाख जणांनी बघितले, म्हणजे तिथे 1.2 मिलियन झाले आणि इकडे 1 मिलियन झाले आत्ता. तर इथे पण हळूहळू वाढत चाललेत आपले काय बोलतात त्याला व्ह्यूज, आणि तिकडे पण वाढतात. तर बघू आता किती कसे जात आहे. अजून थोड्याफार अशा छोट्या मोमेंट्स इथे आम्ही दोघं कॅप्चर करूच. अजून एक रील आले डोक्यामध्ये, ते विचार चाललाय करायचा, पण आता हे असं झोपल्यावर कशा व्हायचं सगळ्या गोष्टी. झोपले रे कशी. आता सगळं आवरून घेतो आम्ही. तर फ्रेंड्स, आपल्याला जायचं होतं मंदिरामध्ये पाय पडायला. तिची घातले आंघोळ, मस्त खेळ होती, एवढा वेळ खेळ होती ना पाण्यामध्ये. आता बघा केवढी रडते बघा. सायलीने ठेवलं तिला झोपायला. आता तिला झोपवतो जरा वेळ, तिची झोप काढतो अर्धा एक तास, आणि मग तिला नेतो मंदिरात पाया पडायला. केवढ्या जोरात ओरडते, बापरे बाप. तसं आम्ही दोघं तयारी करून घेतो, म्हणजे मग कसं ती उठली की लगेच घेऊन जायचं फ्रेश. तर फ्रेंड्स, इथं मी तयार झालो आहे. आपली परी पण तयार झाली. कशी दिसते परी? आत्ताशी ती झोपून उठले, तिची झोपून उठायची वाट बघतोय. आणि इकडे परीची मम्मी साडी घालून तयार आहे. आम्हाला जायचं आहे मंदिरात पाया पडायला, पण हे आज तुत्ताशी उठलं आहे म्हटल्यावर कधी उठतो? कधी उठते बघतो. ठीक आहे, मग ती उठल्यावर आपण जाऊ मंदिरात पाया पडायला. तर चाललो आहे मंदिरामध्ये पाया पडायला. तिकडं आहेत गाणी, तर आपल्याला म्यूट करावं लागेल. उगाच कॉपीराईट यायचा. कॉपीराईट नको याला. आपली नवीन रील जी आपण आत्ता पोस्ट केले त्याचे रिॲक्शन घेऊ.
मम्मीकडून. मम्मीने शेवा घालू नये म्हणजे मिळाली. करायची की नाही दोघांना केक निवडायला लावतो तिला बरी निवडते नाही करायची तरी आंघोळ घालतात साजेला होतं म्हणून बोलवतो अभ्यास कर तुला आता फसवलं नाही बोलत पण आला झाले ती बेन तू आंघोळ नाही करायची तुला आंघोळ नाही करायची का नाही करायची ये ग मम्मी ये ग नुसती व्हिडिओ मध्ये बघून अशी मी करते बघ नाही बघ. जायचं बरी. पप्पांना घेऊन दे दोघं पण येतो येते ड्रेस घालते ड्रेस घालू ना त्या मॅक्सवरच येऊ मम्मीला विचारते तुला विचारते. मला ड्रेस घाल नको वॅक्सीवर आली तरी चालेल तुला जेवण मी आणते इकडे घरी. मग मॅक्सवरच येते हा मी तुला जे पाया पडायला जायचं असेल तर मग ये ड्रेस घालून अदरवाईज मी आणते. पडलीस ना मग. तर फ्रेंड्स आपली नवीन रील पोस्ट झाले तुम्ही बघू शकता आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर आहे स्वामीज्ञाच्या. तर त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. थोडीफार रिॲक्शन मम्मीची बघितलीच असाल त्यावरनं कळलंच फनी आहे थोडी बघू शकता तुम्ही. त्यात नको दाखवू आता आहे ना ती काय हा तीच आहे. तर आता बघतो मी जातो मंदिरामध्ये थोडंफार कामं वगैरे तिकडं करतो आणि मग तिकडं महाप्रसाद वाटप चालू होईल जरा वेळाने तिकडं मदत करतो. फ्रेंड्स आता माझं झालंय जेवून वगैरे आणि हे तर अजून मंदिरातच आहे. हे तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्या इथे असते हनुमान जयंती तर ते तिकडे सगळे मित्र वगैरे सगळे सभासद मित्र म्हणजे मदत करण्यासाठी जेवण वाढण्यासाठी वगैरे गेलेत. आमचं सगळ्यांचं झालंय जेवण परीचं पण झालंय नमनम करून. आता बघू ते कधी येत आहेत. आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय राधे राधे.